शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी जी अमावस्या येते तिला आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या किंवा गटारी अमावस्या असं म्हटलं जातं. तर हा जो दीप अमावस्येचा सण आहे तो श्रावण महिन्याच्या प्रारंभापूर्वी येणारा अत्यंत महत्त्वाचा धार्मिक दिवस मानला जातो. आणि आपल्या महाराष्ट्रात या दीप अमावस्येच्या दिवशी, गटारी अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिव्यांची स्वच्छता केली जाते आणि त्यांची पूजा करण्याची एक सुंदर परंपरा आपल्याकडे आहे. दिवा हा अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञान आणि समृद्धीचं मंगल प्रतीक मानला जातो. तर दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील जुन्या दिव्यांची स्वच्छता कशी करायची, त्यांची पूजा कशी करायची, दीप पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा याबद्दलची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आजचा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा, शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. दीप अमावस्येच्या दिवशी सकाळीच आपल्याला दिव्यांची पूजा करायची असते. त्यासाठी दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठणं फार महत्त्वाचं आहे. सकाळी लवकर उठायचं, घराची स्वच्छता करायची, मुख्य दरवाजाची स्वच्छता करायची, अंघोळ करायची, त्यानंतर आपल्या देवघराची स्वच्छता करून घ्यायची, देवपूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. आपल्या घरात जेवढे दिवे असतील ते सर्व दिवे एकत्र गोळा करायचे. मग ते मातीचे असो, पितळाचे असो, तांब्याचे असो, चांदीचे असो किंवा कोणत्याही धातूचे दिवे असो, ते सर्व दिवे एकत्र करायचे. आणि त्यामध्ये जे दिवे काही खंडित झालेले असतील, तुटलेले असतील किंवा काही लीक वगैरे झाले असतील, जे वापरण्यायोग्य नसतील, तर असे दिवे वेगळे ठेवायचे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला दिव्यांची स्वच्छता करायची आहे. मातीचे दिवे असतील, दगडाचे दिवे असतील तर ते स्वच्छ पाण्याने धुवा, गरम पाणी करा. त्यातला जो तेलकटपणा असतो तो निघून जाईल. हवं तर त्या गरम पाण्यात थोडा वेळ भिजत घाला आणि त्यानंतर ते दिवे धुवून स्वच्छ पाण्यात धुवायचे आणि वाळवायचे आहे, सुकायला बाजूला ठेवून द्यायचे. पितळाचे दिवे असतील, तांब्याचे दिवे असतील तर त्या दिव्यांना चिंच, लिंबू किंवा मग बाजारात असे भांडे साफ करायची पावडर मिळते, त्यांनी ते दिवे स्वच्छ करा, घासून पुसून ते बाजूला ठेवून द्या, त्यांना देखील कोरडं व्हायला बाजूला ठेवा. चांदीचे दिवे असतील ते हलक्या हाताने, राखेने किंवा कोलगेटने तुम्ही स्वच्छ करू शकता. जुन्या वाती असतील, तेलाची काही तेल असेल त्या दिव्यांमध्ये, ते पूर्णपणे बाजूला काढायचं आणि मग दिव्यांची स्वच्छता करायची आहे. आणि दिवे स्वच्छ करायला म्हणजे गरम पाणी वापरायचं, म्हणजे त्यातला जो तेलकटपणा आहे तो पटकन निघून जातो. आणि अशा पद्धतीने सर्व दिवे स्वच्छ करायचे आणि एका स्वच्छ कापडाने पुसून त्यांना सुकण्यासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर दिव्यांची स्वच्छता करून झाली की आपल्याला पूजेची तयारी करायची आहे. देवघर अगोदर स्वच्छ केलं असेल तर ठीक, नाहीतर पूजा करण्यापूर्वी देवघर स्वच्छ करा. जिथे तुम्ही नेहमी पूजा मांडता किंवा देवघराजवळ जागा असेल तर तिथे एक पाट ठेवा. पाटावरती एक स्वच्छ वस्त्र अंथरा आणि त्यावरती आपले जे स्वच्छ केलेले सुकलेले दिवे असतील ते सर्व व्यवस्थित आपण मांडून ठेवायचे आहे. जेवढे दिवे असतील तेवढ्या प्रत्येक दिव्याला हळद, कुंकू, अक्षता आपल्याला अर्पण करायचे आहे. प्रत्येक दिव्याला फूल अर्पण करायचं आहे. या दिव्यांच्या पूजेमध्ये शक्यतो बाभळीच्या झाडाची जी फुलं असतात ती अर्पण केली जातात. आमच्या भागात तरी अशी पद्धत आहे. ते फुलं तुम्हाला मिळाले तर ते अर्पण करा, नाही मिळाले तर मग आपण दुसरे फुलं अर्पण करू शकता. प्रत्येक दिव्याला हळद कुंकू लावा, अक्षता अर्पण करा आणि नैवेद्याची तयारी करा. मग तुम्ही एखादा गोडाचा नैवेद्य बनवा किंवा मग साधा भाजी पोळीचा नैवेद्य बनवून त्यावरती साखर किंवा गूळ ठेवला तरीही चालेल. आणि त्या दिव्यांजवळ आपल्याला एका दिव्यामध्ये तुपाची किंवा तेलाची नवीन वात ठेवून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. काही ठिकाणी सर्व दिवे प्रज्वलित केले जातात, पण त्या दिव्यांजवळ तुम्ही एक कणकेचा दिवा जरी प्रज्वलित केला तरीही चालेल. दिव्यांची पूजा करत असताना भगवान श्री गणेश, देवी लक्ष्मी आणि आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे, प्रार्थना आपल्याला करायची आहे. तर दिव्यांची पूजा करत असताना अशी आपण प्रार्थना करायची आहे, हे दीपदेवता, आमच्या घरातील अंधकार, दुःख आणि संकट दूर करून ज्ञान, सुखसमृद्धी आणि लक्ष्मीचा सदैव वास राहू दे, अशी आपण भावपूर्वक प्रार्थना त्या दिव्यांकडे करायची आहे.
दिव्यांची पूजा दीपामावास्येच्या दिवशी सकाळीच करायची असते. शक्यतो 12च्या आत ही पूजा आपण आटपून घ्यायची आहे. दिव्याला लक्ष्मीचं तेजाचं प्रतीक आपण मानतो, म्हणून दीपामावास्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करायला महत्त्व आहे. त्याचबरोबर आणखी एक कारण असं आहे की श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच सणांची रेलचेल सुरू असते. पूजापाठ आपण करतो, व्रतवैकल्य करतो, पारायण करतो. मग पूजेमध्ये आपल्याला दिव्यांची गरज पडते. मग श्रावण महिन्यात आपण सुरुवातीलाच जर दिव्यांची स्वच्छता केली तर त्यामुळे श्रावण महिन्याची सुरुवात शुभ होते, म्हणून दीपपूजा करायची पद्धत आहे. घरात सुखशांती, आरोग्य, समृद्धी नांदावी अशी प्रार्थना आपण दीपपूजेमध्ये करतो. तर आपण अशा पद्धतीने दीपपूजा दीपामावास्येच्या दिवशी जर केली तर आपली श्रावण महिन्याची सुरुवात देखील शुभ होते. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीपामावास्येच्या दिवशी आपल्या घरातील जुन्या दिव्यांची स्वच्छता कशी करायची याची माहिती जाणून घेतलेली आहे. दिव्यांची पूजा कशी करायची, त्याचबरोबर दिव्यांची पूजा करताना कोणती प्रार्थना आपण करायची आहे याच्याबद्दलची देखील माहिती जाणून घेतलेली आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की विचारा. तुमच्याकडे दिव्यांची पूजा केली जाते का नाही हे देखील मला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.